इथे मी डाळ भिजत घेतलेली आहे, चण्याची डाळ आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा आहे कैरी. तर आज आपण बघणार, नवरात्र चालू आहे चैत्र महिन्यातलं. तर नवरात्रामध्ये किंवा चैत्र महिन्यामध्ये डाळ कैरी करतात. तर चला मग. तर इथे मी हे साल काढून घेते आणि किसून घेते. हे किसून घेतलेलं आहे. आंबा जो आहे तो, कैरी, आणि इथे हिरवी मिरची, लसूण घेतलेली आहे 2 ते 3 पाकळ्या, आणि जिरं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आता इथे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सोबतच सगळं. तर मी टाकून घेते याच्यामध्ये. आणि ही डाळ कैरी खूप छान लागते, टेस्टी लागते, आणि ही करायलाच पाहिजे. इथे साखर घालणार आहे मी. साखर आपल्या आवडीनुसार घालायची आहे, कारण कैरी कशी आंबट आहे. आणि इथे चवीनुसार मीठ. आणि आता हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. तर मी बारीक करून घेते. तर त्याला आपल्याला ते बाउलमध्ये मी काढून घेते. तर इथे तेल गरम केलं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, जिरं, मोहरी थोडीशी, आणि हळद आणि हिंग याची फोडणी घातलेली आहे. आणि आपली जी डाळ कैरी आहे ती तयार झालेली आहे फोडणी घातल्यानंतर. आणि छान हलवून घ्यायचं आहे. आणि या महिन्यामध्ये हे केल्या जाते. देवीला नैवेद्य दाखवला जातो, देवीसाठी स्पेशल केल्या जाते. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि छान छान खा आणि स्वस्थ राहा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत भेटू नवीन रेसिपी घेऊन. तर कशी वाटली तुम्हाला डाळ कैरी नक्की सांगा.